नमस्कार मंडळी. अजूनही पितृपक्ष सुरूच आहे. पितृपक्षातला दुसरा व्हिडिओ करण्यासाठी वेळ मिळत नव्हता, पाऊस खूप होता. या पितृपक्षामध्ये आपल्याकडे भरणी श्राद्ध, कारण आपले अनेक व्हिडिओ बघतात, त्यातल्या एकांनी प्रश्न विचारला होता की भरणी श्राद्धावर तुम्ही एक व्हिडिओ करा. तर भरणी श्राद्धला आपल्याकडे भरण्या असं सुद्धा म्हणतात. तर हे नक्की काय असतं? तर आपल्या सगळ्यांना जर माहीत असेल तर आपल्याकडे 27 नक्षत्र आहेत. त्या नक्षत्रांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं नक्षत्र असणारं असं आहे जे भरणी नक्षत्र आहे. आता ह्या भरणी नक्षत्राचा या भरणी श्राद्धाशी काही संबंध आहे का? तर हो आहे. आता हे भरणी नक्षत्र साधारण चतुर्थी किंवा पंचमी अशा दोन योगाने येतं. त्यामुळे चतुर्थी किंवा पंचमीच्या दिवशी नेहमी भरणी श्राद्ध येतात. तर आता आपल्या कोकणामध्ये एक पद्धत आहे की एखाद्या माणसाचा वर्षभरामध्ये जर मृत्यू झाला असेल तर पुरुष असेल तर पहिल्याच दिवशी, आता पहिल्या दिवसाला आपल्याकडे पाडवा म्हणतात, तर त्याच्यासाठी त्यांचे पाडवे केले जातात असं म्हटलं जातं. आणि जर स्त्रिया असतील तर त्यांची भरणी चौथ्या दिवशी, अशा प्रकारची एक काहीतरी समजूत आहे. माझ्या अभ्यासानुसार असं काही नाही आहे की पहिल्याच दिवशी करावे किंवा चौथ्या दिवशी करावे. आता आपण कधी करावे याच्याविषयीचं आपल्याला काय माहिती मिळते? तर भरणी नक्षत्रावर जे श्राद्ध करायचं त्याला भरणी श्राद्ध म्हणतात. आता हे भरणी नक्षत्र आहे, त्याचा स्वामी कोण? तर त्याचा स्वामी आहे साक्षात यम. तर भरणी श्राद्धाचा जो मालक आहे किंवा स्वामी आहे तो आहे यम. आता वर्षभरामध्ये ज्यांचा मृत्यू झाला आहे आणि असे लोक हे पुढे जे वर गेलेले आहेत त्या लोकांना यमाचा त्रास होऊ नये, कारण त्याचा स्वामी कोण आहे? तर यम आहे. तर त्याचा त्यांना त्रास होऊ नये म्हणून काय केलं जातं? तर त्या दिवशी आपण भरणी श्राद्ध करून यमाला थोडंसं खुश करण्याचा प्रयत्न करतो की तो संतुष्ट असेल तर काय होईल, आपले जे कोणी पितर आहेत ते तिथे पोचले आहेत. आता एका माहितीनुसार हे भरणी श्राद्ध आहे, हे भरणी श्राद्ध कुणाचं केलं पाहिजे याची माझी अजून पूर्ण अभ्यास झाला नसला तरी त्या मिळालेल्या माहितीनुसार की मृत्यू झाल्यानंतर आपण वर्ष श्राद्ध करतो, कारण तेवढा वेळ लागतो तिथे पोचण्यासाठी. तर ज्यांचं वर्ष श्राद्ध झालेलं नाही त्यांचं भरणी श्राद्ध करत नाही. 1 वर्ष झाल्यानंतरच भरणी श्राद्ध करतात, कारण तोपर्यंत तो माणूस तिथपर्यंत पोहोचलेलाच नाही, असा माझा त्याबद्दलचा अभ्यास आहे. तर याची पूर्ण माहिती एकदा सगळ्या गोष्टी कळल्यात आपण पुन्हा एकदा करू. पण भरणी श्राद्ध म्हणजे ह्या प्रकारे की यमाला संतुष्ट करायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर त्या आपल्या पितरांना त्रास होऊ नये म्हणून भरणी नक्षत्रावर जे केलं जातं त्याला म्हणतात भरणी श्राद्ध. आपले असे अनेक व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत पाठवायला लाजू नका, कारण ही माहिती तुम्हाला सहसा कुठे मिळणार नाही आणि इंटरनेटवर शोधल्यानंतर सुद्धा योग्य माहिती मिळत नाही. त्यासाठी बरंच संशोधन करावं लागतं. तर अशी अमूल्य माहिती सर्वांपर्यंत पोचवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.